राहुरी तालुक्यामधील सातरळ तांभेरे रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाच्या मागणीसाठी सातरळ, सोनगाव, धानोरे, तांदुळनेर आणि तांभेरे येथील ग्रामस्थांनी किरण कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे। आश्वासने नको, आता प्रत्यक्ष काम हवे अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे। या आंदोलनामध्ये रस्त्याची रुंदी किमान 7 मीटर करण्यात यावी, संबंधित रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना किंवा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समावेश करण्यात यावा, सध्याच्या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत अशा प्रमुख मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या आहेत। ग्रामस्थांनी चांगला रस्ता हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे असा संदेश देत प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम सुरू करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे। या प्रसंगी अमृत धुमाळ, संजय पोटे, मधुकर पवार, जालिंदर घिगे, पंढरीनाथ पवार, सचिन मसे, संतोष आढाव, तांभेरे, एकनाथ जाधव, राजू पलघडमल, आकाश पलघडमल, बाळासाहेब मुसमाडे, दत्तात्रय सिनारे, संभाजी कडू, हेमंत कडू, अजिम तांबोळी, पंकज पलघडमल आदींसह ग्रामस्थ आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। रस्ता हा राहुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचा रस्ता आहे आणि तो रस्ता झाला पाहिजे याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत। या रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही अनेक निवेदन राजकीय कार्यकर्ते, आमचे सातरळ, सोनगाव, धानोरेचे सरपंच, उपसरपंच असतील, तांदुळनेरचे कार्यकर्ते असतील, तांभेरेचे कार्यकर्ते असतील, यांच्या समवेत अनेक वेळा आमचे राहुरीचे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे तसेच आपले दक्षिणेचे खासदार निलेश लंके साहेब यांना वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेत। याही पूर्वी कैलासवासी शिवाजीराव कर्डिले यांनाही या बाबतीमध्ये आम्ही निवेदन दिले होते। सातरळ तांभेरे रस्ता लवकरात लवकर व्हावा, तसंच तो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये झाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। हा रस्ता जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या अखत्यारीत येणारा रस्ता आहे। तर या रस्त्याच्या बाबतीमध्ये सद्यस्थितीमध्ये अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत हा रस्ता आहे आणि त्यासाठी विद्यार्थी ये जा करत असतात, दुधाचे टँकर ये जा करत असतात, दुधाच्या गाड्या असतात, शेतीमाल, कांदे वाहतूक करणारे ट्रॅक्टर असतात, लेबर घेऊन जाणारे ट्रॅक्टर असतात। अनेक वेगवेगळ्या प्रकारे या रस्त्याची वाहतूक या ठिकाणी होत असते। यामुळे बाजारपेठेला जोडणारा हा रस्ता जर झाला तर दोन्ही बाजारपेठेची प्रगती, विकास, व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून या बाजारपेठेचा सर्वांना फायदा होणार आहे। म्हणून आम्ही या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत शासनाला धारेवर धरण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि शासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही या बेमुदत धरणे आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावे। तसेच तालुक्यातून विविध कार्यकर्ते, नेते, सामाजिक कार्यकर्ते आमच्या आंदोलनाला भेट देत आहेत। त्यांनी एक आग्रही मागणी या ठिकाणी अशी मांडलेली आहे। या बेमुदत उपोषणामध्ये तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था या तालुक्यामध्ये झालेली आहे। उदाहरणार्थ राहुरी मांजरी रस्ता असेल, टाकळीमिया तिळपूर रस्ता असेल, अनेक रस्त्यांची दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे आणि इतरही रस्ते, तालुक्यातील गावांना जोडणारे रस्ते असतील, त्या रस्त्यांची दुरावस्था दूर करून शासनाने लवकरात लवकर प्रलंबित रस्त्यांची दुरुस्ती करावी ही आग्रही मागणी आम्ही सर्व राहुरी तालुक्यातील कार्यकर्ते म्हणून आम्ही शासनाकडे करत आहोत। धन्यवाद। मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।